अमरावती महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्या कार्यकाळातील सुमारे 100 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक अनियमिततेच्या चौकशीला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे। मनपा प्रशासनाने सेवानिवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुदाम पी देशमुख यांची एक सदस्यीय चौकशी समितीचे चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून 8 आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या चौकशीसाठी नगरसेवक अनिल अग्रवाल यांनी सातत्याने पाठपुरावा करत आमरण उपोषणाचा इशारा दिला होता। त्यानंतर मनपा प्रशासनाने ही महत्त्वाची कारवाई केल्याने हा अग्रवाल यांच्या आंदोलनाचा मोठा विजय मानला जात आहे। चौकशी निविदा प्रक्रिया, ई टेंडर नियमांचे उल्लंघन, जिओ चॅटिंग, बायोमायनिंग प्रकल्प, विकास कामांचे क्लंबिंग, कोणार्क कंपनीचे पेमेंट आणि अन्य आर्थिक व्यवहारातील कथित अनियमिततेची सखोल तपासणी केली जाणार आहे। चौकशी अधिकाऱ्यांना संबंधित फाईल्स, कागदपत्रे, पेमेंट रेकॉर्ड तपासण्यासह अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधींचे जबाब नोंदविण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत। मनपाच्या 20 एप्रिल 2026 रोजीच्या आमसभेत सर्वानुमते चौकशीचा ठराव मंजूर झाला होता। आता चौकशी समितीचा अहवाल येत्या 8 आठवड्यात सादर होणार असून या बहुचर्चित प्रकरणात नेमके सत्य काय याकडे संपूर्ण अमरावतीचे लक्ष लागले आहे।